पेपर फुटीच्या प्रकरणाविषयी बोलूया। लातूरमध्ये कथित नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या तपासाला मोठी कलाटणी मिळाली। केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे। लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीची कसून चौकशी करण्यात आली आहे। पी.व्ही. कुलकर्णी हे नीट परीक्षेच्या केमिस्ट्री विषयाच्या पेपर सेटिंग प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदारीवर कार्यरत होते। पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याची माहिती समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणातला आता लातूर कनेक्शन हे पुढे आलेलं आहे। मागच्या 2 दिवसापासून एका क्लासचा या नीट कनेक्शनमध्ये संबंध असल्याचं चर्चेला येत होतं, मात्र आता थेट पेपर सेट करणारेच पी.व्ही. कुलकर्णी नावाचे प्राध्यापक आहेत, त्यांचंच नाव आता या नीटच्या पेपर फुटी प्रकरणात येत आहे। आणि आपण माझ्या पाठीमागे बघत असलेले हेच ते निवृत्त प्राध्यापक असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी यांचं घर आहे, जे लातूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असल्याचं बोललं जातं आणि त्यांचंच हे घर आहे। त्यांच्याच घरी सीबीआयच्या पथकानं पहाटेच्या सुमारास, मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास त्यांच्याच घरावर इथं धाड टाकलेली आहे आणि त्यांना याच ठिकाणाहून त्यांची बराच वेळ इथं कसून चौकशी केल्यानंतर त्यांना इथून सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। तेलंगणा आणि मुंबईचं पथक असल्याचं सुद्धा माहिती न्यूज 18ला सूत्रांनी दिलेली आहे आणि हेच त्यांचं हे घर आहे, जिथं प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे या ठिकाणी राहत होते। आणि नीटची जी पेपर सेट करण्याची कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये सुद्धा पी.व्ही. कुलकर्णी सर असल्याचं बोललं जातं आहे आणि केमिस्ट्री विषयाचे हे प्राध्यापक होते। केमिस्ट्रीचाच पेपर प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे सेट करायचे, नीटचा पेपर, अशी सुद्धा माहिती पुढे येत आहे। एकूण 3 प्रकारचे पेपर सेट केले जात होते, त्याच्यापैकीच एक पेपर लीक झाल्याचा संशय हा सीबीआयला आहे आणि त्या अनुषंगाने सीबीआयनं ही कारवाई या ठिकाणी केली नाही। ही खूप मोठी घडामोड या नीट पेपर लीक प्रकरणामध्ये मानली जात आहे। आता येत्या काळामध्ये या कनेक्शनच्या माध्यमातून आणखीन कोणाचा याच्यामध्ये संबंध आहे का, इतर कोणाला हे पेपर या ठिकाणी लातूरमधून लीक झाल्यामुळे इथून लातूरपैकी इतर कोणी याच्यामध्ये समाविष्ट आहे का, याचा शोधही आता सीबीआय घेणार आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर।